निमित्त सकाळपासून आपण विविध कार्यक्रमात भाषण घेतले. आणि आता आपला कार्यक्रम चालू होतोय. आता चालता बोलता प्रश्नमंजुषा. आणि मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आणि सलग 3 प्रश्नांची उत्तर दिले की तुम्हाला मिळणार आहे 1 पेन, 1 बदाम आणि 1 काजू. आणि खायला नका लाजू. काय मिळणार आहे तुम्हाला? 1 पेन, 1 बदाम आणि 1 काजू. आणि ज्याला येतोय ना प्रश्न त्याने काय करायचं? हात वर करायचा. येतोय ना तर कॉम्पिटिशन आहे का नाही? तुमचं उत्तर दुसऱ्याला कळालं नाही तर तोच काजू खाईल. आणि मग एकमेकाला सांगायचं नाही, चिटिंग करायची नाही. तर पहिला प्रश्न आहे आणि सगळ्यांसाठी जे पहिला प्रश्न आहे, भारताची राजधानी कोणती? ज्याला येतोय त्याने हात वर करायचा. उभा राहा. त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं पण ते उत्तर चुकलेलं उत्तर आहे त्याचं. तर आम्ही विचारलं होतं भारताची राजधानी कोणती? तर रोहन उभा राहा. भारताची राजधानी आहे नवी दिल्ली. उभा राहा. तर त्याच्यासाठी आता दुसरा प्रश्न आहे. पहा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि त्याने जर दुसऱ्या प्रश्नाचं आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्याला काय मिळणार आहे? 1 पेन, 1 बदाम आणि 1 काजू. 1 डझन म्हणजे किती वस्तू? आता त्यांनी 2 प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्याला काय मिळणार आहे? 1 पेन, 1 बदाम आणि 1 काजू. आता त्याच्यासाठी तिसरा प्रश्न आहे. पहा, कानोसा घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? कानोसा घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? आणि त्याने तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय पण उत्तर चुकलेलं आहे त्याचं उत्तर. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोण देतोय आता? या कानोसा घेणे. उभा राहा. उभा राहा. कानोसा घेणे आणि तिने कानोसा घेणे याचं उत्तर एकदम बरोबर सांगितलेलं आहे. आणि पुन्हा आता तिला 2 प्रश्न विचारणार आहे आणि 2ही प्रश्नाची उत्तर दिली की तिला काय मिळणार आता? 1 पेन, 1 बदाम आणि 1 काजू. आणि खायला नका लाजू. आता तिच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. पहा बरं का, समुद्र, प्रकाश, डोंगर, सावली याच्यातला स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? समुद्र, प्रकाश, डोंगर आणि सावली. समुद्र, प्रकाश, डोंगर आणि सावली. कोणता आहे? आणि तिने दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. आणि जर तिने तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर तिला काय मिळणार आहे? 1 पेन, 1 बदाम आणि 1 काजू. तर तिच्यासाठी तिसरा प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला? आणि तिने 3ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहेत आणि तिला काय मिळाले? 1 पेन, 1 बदाम आणि 1 काजू. आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सरांना विनंती करतो की तिला 1 पेन आणि 1 बदाम आणि 1 काजू द्यायचा आहे आणि तिला काजू खाऊ घाला चांगला. आणि खायला अजिबात लाजायचं नाही. चला आता पुन्हा पुढचा प्रश्न आहे. आता खायचंय, लाजायचं नाही, लगेच खाऊन टाकायचा. आपला राष्ट्रीय खेळ कोणता? आपला राष्ट्रीय खेळ. उभा राहा. आणि त्याने उत्तर दिलं परंतु त्याचं उत्तर चुकलेलं आहे. आपला राष्ट्रीय खेळ सर सांग. आपला राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. आणि आता त्याने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आता त्याला दुसरा प्रश्न आहे, मोबाईल याला मराठी शब्द काय? मोबाईलला मराठी शब्द काय?
कोण सांगत आहे मोबाईल? हा इकडे नवीन. हा चला, हा उभा राहा. हा काय आहे? हा कोण सांगत आहे मोबाईलला मराठी शब्द? हा पुढे यश. हा चल उभा राहा. हा भ्रमणध्वनी. आणि त्याने उत्तर एकदम बरोबर सांगितलेलं आहे. त्या सगळ्याच्या टाळ्या वाजवणे. त्याच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. मयूर याला समानार्थी शब्द काय? मयूर. मयूर चा समानार्थी शब्द मयूर. हा चल उभा राहा. मोर. मोर. हा मयूर आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. काय आहे? मयूर म्हणजे मोर. आता त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. त्याने जर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्याला काय मिळणार आहे? एक पेन, एक बदाम आणि एक काजू. आणि खायला अजिबात नको काजू. हाजीर तो वजीर या म्हणीचा अर्थ काय? जो कामावर हजर असतो, वेळेवर हजर राहण्याला फायदा होतो. हा आणि त्याने दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. जसं एकदम जोरदार टाळ्या वगैरे. आणि त्याच्यासाठी आता तिसरा प्रश्न आहे. पहा त्याचा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर त्याला काय मिळणार आहे? काय? एक पेन, एक बदाम आणि एक काजू. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक. गुरुजी. छान. आणि त्यांनी तीनही प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले. सगळ्या सगळ्यांना जोरदार टाळ्या. आणि त्याला मिळत आहे एक पेन, एक बदाम आणि एक काजू. त्यासाठी आणि जोरात टाळ्या. हे खायला नाही हा, लावायचं. खायला नाही लाजायचं. ओके. चला आता बाकी यायचं आहे. आठवड्याची वार किती? आठवड्याची वार. ओवी. उभा राहा. कोण सांगते आठवड्याची वार? उभा राहा. अरे वा 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 वा. आठवड्याची वार किती? 7. आता त्याच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. एका वर्षात किती महिने असतात? एका वर्षात किती महिने असतात? तिकडं कोण सांगत आहे पहिली दुसरीचं? उभा राहा. तर एका वर्षात महिने. उभा राहा. उभा राहा. सिद्धी उभा राहा. सिद्धीने एकदम उत्तर बरोबर दिले. एका वर्षात महिने किती? किती? 12. आता त्यासाठी दुसरा प्रश्न आहे. बरोबर का? आपला राष्ट्रीय पक्षी कोणता रे? काय आहे? मोर. आपला राष्ट्रीय पक्षी मोर. आणि तिने 2 प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत. आणि तिने जर तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं ना तिला काय मिळणार आहे? आता तिच्यासाठी तिसरा प्रश्न आहे. पहा आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी. महाराष्ट्राची उपराजधानी. कोण सांगत? उत्तर कोण आहे? सांग. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. आणि त्याच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. आता उभा राहा रे. त्यासाठी दुसरा प्रश्न आहे. झाड, फूल, बोट आणि भाजी यातला पुलिंगी शब्द कोणता आहे? नीट सांग. विचार. झाड, फूल, बोट. याच्यातला आता नपुसकलिंगी शब्द कोणता आहे? सांगा. कोण सांगत आहे? सांग. काय आहे ते? बोट म्हणतो आपण. काय म्हणतो? ते बोट. आणि मग त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं ते अगोदर रेडिओ
याला मराठी शब्द काय? सर मी सांगू सर मी सांगू रेडिओला मराठी शब्द. सर मी सांगू रेडिओला मराठी शब्द. हा इकडं कोण आहे? सर मी सांगू रेडिओला मराठी. हा उभा राहा. हॅलो दूरदर्शन रेडिओला मराठी शब्द. हा सांग रे कोण सांग. 10 मिनिटात शाळेत हा, रेडिओला मराठी शब्द दूरध्वनी नाही. हा कोण सांगत आहे? हा तर सांग. आकाशवाणी हा आकाशवाणी. रेडिओला मराठी शब्द काय आहे? आकाशवाणी. आता त्यासाठी पुढचा प्रश्न आहे पहा आता. एकदम सोपा प्रश्न आहे. बापरे केवढा मोठा हा हत्ती. याच्यात कोणतं विरामचिन्ह आहे? उद्गाराचं चिन्ह हा आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा रे. हा आता 2 प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत आणि त्याने जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं काय तर त्याला काय मिळणार आहे? हा आता गळा काढणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? गळा काढणे. हा गळा काढणे. मोठ्याने बोलणे गळा काढणे ते थोडा झाला तिथपर्यंत आला. हा गळा काढणे. काही म्हणलं की लगेच मोठ्याने गळा काढतो म्हणजे काय? हा तर सांग. मोठ्याने करणे हा मोठ्याने रडणे. हा किती सोपं आहे. गळा काढणे. आपण गळा कधी काढतो? वाक्प्रचाराचा अभ्यासच कमी केला. हा आता दुसरा. त्यासाठी पुढचा प्रश्न आहे नदी. नदीला समानार्थी शब्द काय? हा, काय आहे? हा आणि 2 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी दिलं तर त्याला काय मिळणार आहे? हा आता तिच्यासाठी पुढचा प्रश्न आहे पहा. एका तासात किती मिनिटं असतात? एका तासात किती मिनिटं असतात? हा आणि तिने तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि तिला मिळत आहे एक पेन, बदाम आणि काजू. आकर हा मिळेल त्याला चान्स मिळेल. हा चल. हा काटकोण. हा ही कोण आहे? काय नाव तुझं? प्रांजलीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. तिने जर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना तिला मिळणार एक पेन, एक बदाम आणि एक काजू. आणि सरांना वाटलं ना लय पटपट उत्तर दिले तर मग 2 काजू आणि 2 बदाम मिळेल. आता नाही. आता 2 बदाम 2 काजू पोरच नाही तर ही पुढे फोडली ते संपवा लागेल. आता जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? हा चलो बारा साई. लाल बहादूर शास्त्री यांनी घोषणा केलेली. तर त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं आणि तिसऱ्याचं दिलं तर त्याला मिळणार आहे हा तर आता 2 म्हणा 2. हा आता 1 ते 100 यात एकूण मूळ संख्या किती? 1 ते 100 यात एकूण मूळ संख्या किती? हा 1 ते 100 यात हा 1 ते 100 यात एकूण मूळ संख्या किती? हा इकडे नवीन कोण आहे? नवीन ज्याला विचारलंच नाही आतापर्यंत असं. हा उभा राहा. काय? हा 25 एकूण मूळ संख्या किती आता? हा त्याच्यासाठी दुसरा प्रश्न आहे आराम हराम है ही घोषणा कोणाची? आराम हराम है ही घोषणा कुणाची? हा आराम हराम है. हा तुझी ती का? हा उभा राहा. हा नीट सांग. पंडित नेहरू हा पंडित नेहरू. मग उभा राहा की आता. हा आता तिने पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे.
आणि दुसऱ्या प्रश्नाचं तिसऱ्याचं दिलं तर त्याला 1 पेन, 2 बदाम आणि 2 काजू आणि खायला अजिबात नको लाजू. हा आता बिग, BIG बिग, बिगचा विरुद्धार्थी शब्द सांगा. हा स्मॉल. काय सांगितलं? स्मॉल नाही तर तो काय आहे? हा मथ्था नाही आलं. बरं हा 2 प्रश्नाची उत्तर तिने दिलेली येतं. हा काय शब्द आहे तो नीट? स्मॉल आहे. काय आहे? स्मॉल. बिगचा विरुद्धार्थी स्मॉल. आता तिसरा प्रश्न तिच्यासाठी. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तिला काय मिळणार आहे? 1 पेन, 2 बदाम आणि 2 काजू. तो एक नका म्हणून आता हे पुढे हा. त्यासाठी तिसरा प्रश्न आहे भरती. त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय? भरती. समुद्राला भरती येत असते बघ. हा आता सगळं गुवाहाटी ते शब्द पार झालेले येतं पण त्याला ओहोटी म्हणतात. पण तिने प्रश्नाचे उत्तर तिने एकदम बरोबर दिलेले येतं. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपण दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवल्या की बक्षीस आपल्याला मिळत. म्हणून टाळ्या वाजवायला काही चुकायचं नाही. हा आता पुढचा प्रश्न आता सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी. हा इथून पाटेगाव पर्यंतच अंतर हे 2000 मीटर आहे. म्हणजे किती किलोमीटर असतं? हा 2000 मीटर अंतर आहे. तर ते अंतर किती किलोमीटर आहे? हा नवीन खेळाडू कोणी आहे का? हा चल. हा उभा राहा. हा 2 तर हा उभा राहा. 2 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे 2000 मीटर बरोबर किती? 2 किलोमीटर. मग आता समजा तू दुकानात गेली आणि दुकानात तुला 250 ग्रॅम साखर दिली म्हणजे किती? हा 250 ग्रॅम बरोबर किती? हा तुम्ही पटाच लावणार. कोण सांगते इकडे? नवीन खेळाडू आहे का कोणी इकडे? हा बरा 2.5 किलो नाही 250 ग्रॅम म्हणजे किती? हा सांग. हा, ते तर आहे पण त्याला काय शब्द? हा 250 250. हा पावशर. आणि याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवले. हा काय म्हणतात? पाव, अर्धा, पाऊण, पावशर. म्हणजे पावशर 1 किलो. 1 किलो म्हणजे किती माहिती आहे तुम्हाला? किती ग्रॅम? हा आता त्यासाठी दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की पुन्हा त्याला तिसऱ्याचं द्यावं लागेल. त्याच्या अगोदर दुसरा विचार करा. अलंकारिक शब्द आहे पहा. श्री गणेशा. त्याचा अर्थ काय? श्री गणेशा करणे. एखाद्या कामाचा आपण श्री गणेशा करतो. त्याचा अर्थ काय? श्री गणेशा करणे. श्री गणेश. हा श्री गणेशा. नवीन इकडं आहे का कोणी? हा ये ना इकडे यायचं. तू तिकडं आता तिकडे येऊ का? हा तोपर्यंत हा उभा राहा. हा एकदम बरोबर. सुरुवात प्रारंभ करणे. आता त्याने काय केलंय? पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. आणि त्याने जर आणखी 2 प्रश्नांची उत्तर दिले तर त्याला काय मिळणार आहे? अरे काय मिळणार आहे? हा तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? हा कळसुबाई शिखर. आणि त्याने 2 प्रश्नांचे उत्तर दिले तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्याला काय मिळणार आहे? 1 पेन, 2 बदाम आणि 2 काजू आणि खायला नका लाजू. आता त्याच्यासाठी तिसरा प्रश्न. गीताई हे पुस्तक कोणी लिहिले? गीताई हे पुस्तक कोणी लिहिले?
आचार्य विनोबा भावे. आणि त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. त्यासाठी यांना जोरदार टाळ्या वाजवा. हा, आचार्य विनोबा भावे यांनी हा गीताई ग्रंथ लिहिलेला आहे, हे पुस्तक लिहिलेलं आहे. अरे वा वा वा, काय मजा आहे. पोरांची उत्तर सांगितल्यावर काजून बदामच खायला मिळते अजून. हा, आता पुढचा प्रश्न आहे. सांगा ना तर. विचारलं नाही काय पुढचं काय? हा, आता पुढचा प्रश्न आहे. रामायण कुणी लिहिले? रामायण हा ग्रंथ कुणी लिहिला? रामायण हा, याचा लय हातवर असतो. हा, सांग. हा, रामायण हा ग्रंथ वाल्मिकी यांनी लिहिला. हा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. आपल्यासाठी दुसरा प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? राज्य पक्षी. हा, बघा. हरियाल. आता त्याने दोन पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि आता त्यासाठी दुसरा प्रश्न आहे. पहा, उपाय याचा विरुद्धार्थी शब्द काय? उपाय याचा विरुद्धार्थी शब्द. उपाय चा विरुद्धार्थी शब्द. गणिताचा अभ्यास कमी आहे तुझा. उपायचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? इकडं नवीन आहे का? हा, चला उभं राहा. हा, विरुद्धार्थी. विरुद्धार्थी विचारला. विरुद्धार्थी. हा हा, तू सांगायचंय. हा, उपाय नाही. हा, सांग. निरुपाय. हा, काय आहे? निरुपाय. त्याने पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. अगोदर त्याने काजूचा लाभ घेतलेला आहे, बदाम खाल्लेला आहे. त्याने एकदम आनंद घेतलाय. त्याला तर आता उत्साह वाढलेला आहे. आणि त्याने जर आता आणखी पुढच्या प्रश्नांची उत्तर दिले तर त्याला काय मिळणार आहे? पुन्हा काजू बदाम आणि पेन मिळणार आहे. पहा त्याला आता. त्यासाठी पुढचा प्रश्न आहे. अजिंठा वेरूळ या लेण्या कोणत्या राज्यात आहेत? अजिंठा वेरूळ महाराष्ट्र. कोणत्या राज्यात? महाराष्ट्र. अरे त्याने उत्तर एकदम बरोबर सांगितलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातच आहेत त्या. हा, तर दोन प्रश्नाचे तर उत्तर दिले बरोबर. आणि तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं ना, इकडे उत्तर द्या. त्याला पुन्हा काय मिळणार आहे? एक पेन. काय मिळणार आहे? हे का तुम्हाला सांगू सुद्धा वाटत नाही बाबा. हा, आता नकाशात पाणी दाखवण्यासाठी कोणता रंग वापरतो? निळा. हा, कोणता? निळा. अरे त्याने तिन्ही प्रश्नाची उत्तरे पुन्हा बरोबर दिलेली आहेत. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हा, त्याला पुन्हा एकदा पेन, 2 काजू आणि 2 बदाम भेटतात. काजू हा, याच्यासारखे असे डबल डबल काजू बदाम खायचे असले तर प्रश्नांची उत्तर द्यावं लागते आणि घरी अभ्यास करावा लागतो. आता पुढचा प्रश्न. हॉकीचा जादूगार कोणास म्हटले जाते? हॉकीचा जादूगार कोणास म्हटले जाते? इकडे कोणी जादूगार आहे का नाही? हा, रोहन. मेजर ध्यानचंद. आता पुन्हा एकदा संधी आलेली आहे चालून. आता 3-4 वेळेस झाली संधी. आपल्याला थोडक्यात हुकत या, पण आता आलेली संधी सोडायची नाही. आणि आता काय घ्यायचं आहे? काय पेन. मिळणार आहे आता? पेन. पेन आणि 2 काजू. आता एक नाही, वाढले आता 2 काजू आणि 2 बदाम. हा, आता त्यासाठी पुढचा प्रश्न आहे. पहा, गुजरात या राज्याची राजधानी कोणती? कोणती? हा, बघा आता 2 प्रश्नांचे उत्तर एकदम बरोबर दिले. बरोबर. ट्रॅक्टर आला. आणि काही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं तर त्याला काय मिळणार आहे? अरे काय मिळणार आहे? एक पेन 2 काजू 2 बदाम. हा, 1 पेन 2 काजू आणि 2 बदाम. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही घोषणा कोणाची? अरे वा 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 वा. आणि तिन्ही प्रश्नांची उत्तर एकदम बरोबर दिली आहेत. आणि अनेक प्रयत्नानंतर सुद्धा माणूस यशस्वी होऊ शकतो. त्याचं उदाहरण आहे रोहन. आणि त्याला मिळतंय आता 1 पेन 2 बदाम आणि 2 काजू. आणि खायला नको लागू.
2-3 हा, आता पुढचा प्रश्न पाहता. फकीरा या पुस्तकाचे लेखक कोण? फकीरा फकीरा या पुस्तकाचे लेखक कोण? हा, तू सांग रे. बरे हा हा हा, कोण? अण्णाभाऊ साठे. आता त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. त्याने जर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं आणि तिसऱ्याचं जर दिलं तर त्याला काय मिळणार हे सगळ्यालाच माहिती आहे. त्याच्याकडून खाल्ले ना. हा, आता त्यासाठी पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? हा, आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर नवीन हा हो का? हा, 19 फेब्रुवारी 1630. कोणाचा जन्म झालाय? हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय 19 फेब्रुवारी 1630 साली. आता त्याच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. अर्धा किलो शेंगदाणे म्हणजे किती ग्रॅम? आता दुकानात गेलो आणि घरच्यांनी सांगितलं तिकडं कोण आहे? हा, बरोबर. हा, किती ग्रॅम? 500 ग्रॅम. तर आता पुढचा प्रश्न त्याच्यासाठी. आणि जर त्याने आणखी 2 प्रश्नांचे उत्तर दिले तर त्याला काय मिळणार आहे? अरे काय मिळणार आहे? शंभू काय मिळणार आहे सांग ना. दुसरा प्रश्न आहे. निर्व्यसनी याचा विरुद्धार्थी शब्द काय? निर्व्यसनी. आता 2 प्रश्नांचे उत्तर तर दिले होते त्याने आणि 3 प्रश्नांचे जर उत्तर दिले तर त्याला मिळणारच आहे आता त्याचं बक्षीस. परंतु त्यासाठी पुढचा प्रश्न आहे. पहा, आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत रे? हा, बरोबर आहे का? अरे उत्तर बरोबर आहे का? हा, आणि त्यांनी 3ही प्रश्नांचे उत्तर एकदम बरोबर दिले तर त्यासाठी एकदम जोरदार टाळ्या. आणि त्याला मिळतोय 1 पेन, 2 बदाम आणि 2 काजू. आणि खायला नको लाजू आणि खाऊ नको. तुला पुढे बोलू आवाज ऐकला काजू बदामचा वास. काजू बदामच्या वासानीकडे आला शाळेत पुन्हा. आता पुढचा प्रश्न पहा बरं का. आता संपाला. आता मी चांगले भाषण करेन हा काळ कोणता रे? मी चांगले भाषण करेन. हा, नवीन खेळाडू आहे का कोणी? हा, उभा राहा. तू दिलं नाही का अजून कोणीच उत्तर दिलं नाही असं कोणी? हा, कोणता आहे? उत्तर दिलं होतं ना. हा, चुरायला काय? हा हा, उभा राहा. मी चांगले भाषण करेन हा काळ सांगायचा. हा, इकडे आहे का कोणी? हा, सांग भाग्यश्री सांग. आता हे पहिल्यांदाच उभा राहणारे बोलण्यासाठी. भविष्यकाळ. हा, आणि असं जर कमी बोलत राहिलं तर आपला भविष्यकाळ कसा असेल? हा, आपला आवाज वाढला पाहिजे. आपला भविष्यकाळ उज्ज्वल करायचा असेल तर आवाज आपला खणखणीत दणदणीत पाहिजे. कोणता काळ सांगितलाय तू? भविष्यकाळ. हा, आता पुढचं. तू कोठे गेला होतास याच्यात कोणतं विरामचिन्ह? तू कोठे गेला होतास यातलं विरामचिन्ह कोणतं येईल? हा, इकडे आहे का कोणी? हा, बरोबर. विरामचिन्ह मी तेच विचारतो. विरामचिन्ह कोणते? तुम्ही इथे सांगता ना. कोणतं चिन्ह? कोणतं चिन्ह मोठ्या सांग. कशात प्रश्न चिन्ह आहे?
हा कशात? हा कोणतं वाक्य सांगितलं तुम्ही? अरे वा वा वा, खूपच गुणाची पोरगी काय वाक्य पाठ उत्तर बरोबर सांगितलं तिने. आता तिच्यासाठी दुसरा प्रश्न आहे बरं का आता. अंग चोरणे या वाक्प्रचाराचा अर्थ. अंग चोरणे. हा अंग चोरणे. अरे किती वेळ झाले तर आपले झाले नाही ना सगळे. काय सांगितलं तुम्ही? फार थोडे काम करणे. उभा राहा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेले. हा अंग चोरणे फारच थोडे काम करणे. आता त्याच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. हा आपल्या राष्ट्रध्वजात किती रंग असतात? त्या रंगांचे नाव. आता रंग नाव सांग. भगवा, पांढरा, हिरवा. हा त्याला काय नाव दिलं? केशरी. मध्यभागी कोणता आहे? तीन रंगांची नावं सांगितली तर तिने दोन प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत बरं का आता. आणि जर तिने तिसऱ्या प्रश्नाचं काय? हा तीन रंग मुख्य रंग आहेत आपले आणि त्याच्यातलं जे निळं जे आहे अशोक चक्र. पण आपण काय म्हणतो? तीन रंगाचा तिरंगा. तिरंगा नाव कशामुळे? हा तीन रंगाचं आहे म्हणून काय म्हणतो त्याला? तिरंगा. हा बघा तुम्हाला सुद्धा उत्तर येत नव्हतं. तिने उत्तर बरोबर सांगितलं. तुम्ही 4 म्हणत होता. हिचं उत्तर एकदम बरोबर. याच्यासाठी टाळ्या वाजवले. हा आता तिच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. सविता मुंबईला गेली. ह्यातला काळ कोणता? गेली. हा गेली. लाईट गेली. हा सविता मुंबईला गेली. हा बघा. त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. आता त्यासाठी दुसरा प्रश्न. हा शिर्डी हे शहर, साईबाबांची शिर्डी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? बोलायचं नाही. हा साईबाबांची शिर्डी ही कोणत्या जिल्ह्यात आहे? हा नियम पाळले तर मी तिकडे येईल. हा बर सांगता येईल. हा बघा. हा काय आहे नगर मध्ये? हा शिर्डी. हा साईबाबांची शिर्डी कुठे आहे? अहिल्यानगर जिल्ह्यात. त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. आता जर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्याला काय मिळणार? हा दुसरा प्रश्न आहे. डोळे मिटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? डोळे मिटणे. अरे वा 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 वा. डोळे मिटणे, मरण पावणे, मृत्यू पावणे. 2 प्रश्नांची उत्तर एकदम बरोबर दिलेली आहेत. आणि त्यासाठी आता तिसरा प्रश्न आहे. हा आता ॲम्ब्युलन्स याला मराठी नाव काय? ॲम्ब्युलन्स. हा रुग्णवाहिका. आणि 3 प्रश्नांची उत्तर एकदम बरोबर दिली आहेत. त्याला मिळत आहे 1 पेन, 2 बदाम आणि 2 काजू. हा आता पुढचा प्रश्न आहे पहा बर का. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ काय? नवीन 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 नाही का? हा चलो करा. पायल. हा काय नाही पायलच. हा तुम्ही खाली बसा. हा काजू बदाम भरपूर आहेत. घाई करू नका. हा चला थोडे थोडे साठवत राहिलेले. काही दिवसांनी त्याचा मोठा साठा तयार होतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. हा आता त्यासाठी दुसरा प्रश्न आहे. हा लवकर फोटो काढा पटकन.
हा चला दुसरा प्रश्न आहे पार्लमेंट. पार्लमेंट याला मराठी शब्द काय? पार्लमेंट. सर 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 पार्लमेंटला मराठी शब्द काय? इकडं पुन्हा हात वर येतो बहुतेक काजू बदाम. भारतीय संसद. पार्लमेंटला मराठी शब्द आहे संसद. संसद. आणि त्याने उत्तर एकदम बरोबर सांगितलंय. त्याने उत्तर एकदम बरोबर सांगितलेलं आहे. आणि त्याने आणखी जर 2 प्रश्नांचे उत्तर जर दिले तर त्याला मिळणार आहे. आता इकडे लक्ष द्या. आता कामगार दिन कधी असतो? हे आवाज करू नका, बोल नका आणि आवाज करायचा नाही. मध्ये मध्ये बोलते बरं का बोलते. इकडे बोल खाली बस. चला तू आतापर्यंत बोलला नाही. हो बरं. कामगार दिन 1 मे दिवशी असतो आहे का नाही? आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. त्याने एकदम बरोबर उत्तर दिलंय. 1 मे महाराष्ट्र दिन त्या दिवशी असतो. त्या दिवशी महाराष्ट्र दिन असतो. त्या दिवशी काय असतो? कामगार दिन. आता त्यासाठी पुढचा प्रश्न आहे. शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? मध्ये बोलू नका. आता सांग. उठ रे सांग. आता काय? इकडे हात वर कोणाचा आहे? अरे वा वा वा. आता काय नव्हतं. पुस्तक शेतकऱ्याचा आसूड महात्मा फुले यांनी लिहिले. आता त्यासाठी दुसरा प्रश्न आहे. आता परीक्षेला एक धरण आहे बघ, गोदावरी नदीवर. त्या धरणाचं नाव काय? बैठकच्या जलाशयास काय म्हणतात? काय नाव आहे त्याचं? कोणताही एक सांगा. तू सांग तू. उभा राहा. जायकवाडी धरण. काय नाव आहे धरणाचं नाव? जायकवाडी धरण. आणि तिने पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि तिसऱ्याचं दिलं की तिला मिळणार आहे काजू बदाम आणि तेल. आता शेवटचा प्रश्न आहे. आपल्याला वेळ झालेली. आता परत 1 दिवस असं घेऊ महिन्यात. आता दुसरा प्रश्न याच्यासाठी आहे. पंडित नेहरू यांनी कोणती घोषणा दिली? जय जवान जय किसान नाही. पंडित नेहरू दिलेली घोषणा. नवीन कोणी आहे का? कोण आहे का नवीन? नवीन. चल सांग. कोणती? आराम हराम आहे. आणि यांनी उत्तर एकदम बरोबर सांगितले. याला माहिती आराम हराम आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा त्यांनी आरामच करत नाही. आता पुढचा प्रश्न तुझ्यासाठी. आता पहिला प्रश्न झालाय. 2 प्रश्नांचे उत्तर दिले की त्याला काय मिळणार आहे? आता ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव काय? चला कोण सांगत आहे? शेवट करायचं आता. चल सांग. ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी. ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी. दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांचं गाव कोणतं? कोणतं? देऊ. 2 प्रश्नांचे उत्तर दिले तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्याला पुन्हा काय मिळणार आहे? काजू बदाम आणि तेल. आता त्यासाठी पुढचा प्रश्न आहे. उदरनिर्वाह करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? उदरनिर्वाह करणे. पालन करणे. उदरनिर्वाह. 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 उदरनिर्वाह.
लग्नच करायचं का आता? हा, चला. तेच करायचं शेवटी. बरं, आज अजून काय हे प्रश्नाचं उत्तर दिलं नाही उदरनिर्वाह पोट भरणे. काय आहे? पोट भरणे. हा, तर आता अशा प्रकारे आजची प्रश्न मंजुषा आपण इथं थांबतो. एक दिवस आपण असंच महिन्याच्या